श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये रथसप्तमीच्या सूर्य उपासनेच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. आपल्या हिंदू सनातन धर्मात सूर्यपूजनाला महत्त्वाचे स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहमंडलामध्ये सूर्याचे स्थान मध्यभागी आहे. सूर्याला यश, कीर्ती, पराक्रम, तेज, आरोग्य या सगळ्यांचा कारक समजला जातो. माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्यपूजनासाठी समर्पित समजला जातो. याला आदित्य सप्तमी, आरोग्य सप्तमी, रथसप्तमी अशी वेगवेगळी नावे आहेत. यामागचे पौराणिक संदर्भ कोणते आहेत ते पाहूया. एक म्हणजे कश्यप ऋषींची पत्नी आदितीने कठोर तपश्चर्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केले आणि आपला पुत्र म्हणून जन्म घ्यावा असे वरदान मागितले. सूर्याने ते मान्य केले. त्याच्या सुषुम्न किरणातून त्याने तिच्या गर्भात प्रवेश केला आणि त्यातून तिच्या पोटी सूर्यजन्म झाला. तो दिवस माघ शुक्ल सप्तमी होता. आदितीच्या पोटी जन्मल्याने सूर्याचे नाव आदित्य पडले. यावरून या सप्तमीला आदित्य सप्तमी असे म्हटले जाते. दुसरे म्हणजे मार्कंडेय पुराणानुसार विश्वाच्या सुरुवातीला संपूर्ण जगात अंधार होता. त्या अंधारात ब्रह्मा प्रकट झाले आणि त्यांच्या तोंडून ओम हा शब्द बाहेर पडला. हे सूर्याच्या तेजाचे सूक्ष्मरूप होते. यानंतर ब्रह्माच्या मुखातून 4 वेद प्रकट झाले. हे 4ही वेद ओमच्या तेजात विलीन झाले. पण सूर्याचे तेज हे इतके तीव्र होते की सृष्टी भस्म होण्याची भीती वाटत होती. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने सूर्यदेवाने आपले तेज कमी केले. जेव्हा सूर्य अशा आल्हाददायी रूपात प्रकट झाला तेव्हा संपूर्ण सृष्टी चैतन्यमय वाटू लागली आणि तिच्यात जीवजंतूंचे निर्माण सुरू झाले. सृष्टीचा चैतन्यमय संचार सुरू झाला. त्यामुळे तेजाची देवता आणि तेजापोटी येणारे कीर्ती, पराक्रम, शौर्य याचे कारकत्व सूर्याकडे आले. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला आपल्या शारीरिक सौंदर्याचा आणि सुदृढतेचा खूप अभिमान होता. एकदा दुर्वास ऋषी कृष्णाला भेटायला आले. कठोर तपश्चर्येमुळे ते अत्यंत कृश, दुबळे आणि कुरूप दिसत होते. त्यांना पाहून सांब कुत्सितपणे हसला. ऋषींना अशा अपमानाचा राग आला आणि त्यांनी सांबाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. अनेक उपचार करूनही सांब बरा होईना. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्याचा सल्ला दिला. सूर्य उपासनेमुळे सांब कुष्ठरोगापासून मुक्त झाला. तो दिवस माघ शुद्ध सप्तमी. म्हणून या सप्तमीला आरोग्य सप्तमी असे म्हणतात. म्हणून या दिवशीच्या सूर्यपूजनाने आरोग्य प्राप्ती होते असे मानले जाते. या संदर्भातली आणखी एक आख्यायिका आहे. सूर्याला त्याचे कार्य करण्यासाठी बराच वेळ उभे राहावे लागत असे. तेव्हा एकदा त्याचे पाय दुखू लागले. म्हणून भगवान विष्णूंनी त्याला हिऱ्यांनी जडलेला सोन्याचा रथ दिला. तो दिवस माघ शुक्ल सप्तमीचा. म्हणून या दिवशी रथात बसलेल्या सूर्याची त्याच्या रथाच्या 7 घोड्यांसह पूजा केली जाऊ लागली आणि या दिवसाला रथसप्तमी असे नाव पडले. या सर्व आख्यायिकांवरून फक्त रथसप्तमीच नव्हे
तर इतर दिवशीही सूर्य उपासनेचे महत्त्व आहे हे आपल्या लक्षात आले असेल. तर मग पाहूया साध्या सोप्या पद्धतीने सूर्यपूजन कसे केले जाते ते. सूर्योदयाच्या वेळी सूर्यबिंबाचे अष्टगंध, अक्षदा, धूप दीपाने पूजन करावे. नंतर तांब्यात पाणी घेऊन तुळस, गंध, फुलं, अक्षदा घालून सूर्याला आपणास जमेल तो मंत्र म्हणत अर्घ्य द्यावे. यासाठी सोपे मंत्र बरेच आहेत. त्यापैकी ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः, ओम मित्राय नमः असा कोणताही मंत्र म्हणावा. याशिवाय सूर्याची आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक स्तोत्र, सूर्याष्टोत्तर शतनाम स्तोत्र अशी अनेक प्रभावी स्तोत्र आहेत. ती म्हणूनही सूर्योपासना करता येते. आपल्या ऋषीमुनींनी सूर्याशी संबंधित अनेक स्तोत्र मंत्रांची रचना केलेली आहे. पुराणात मंत्र सामर्थ्याचा वापर आजार बरा करण्यास केला जात असल्याच्या कथा आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सूर्याचे चक्षुस्तोत्र हातात फुलपात्रात पाणी घेऊन 12 वेळा म्हणून ते अभिमंत्रित पाणी डोळ्यास लावले असता किंवा प्राशन केले असता दृष्टिदोष कमी होतो असे मंत्रशास्त्रात सांगितले आहे. एकंदरीत सूर्यपूजन हे तेजाचे, आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठीचे पूजन आहे. रथसप्तमीच्या सूर्य उपासनेने आपले जीवन तेजोमय हो ही शुभकामना. पुन्हा भेटूया माघ महिना भाग 2 मध्ये भीष्म पर्वाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.